संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्याने वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार थेट पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवला। नाही तर आपल्या रसाळ वाणीतून लाखो जडजीवांचा उद्धार केला। अहो नव्हे तर ज्याने हे विश्व निर्माण केलं असा असणारा सत्ताधीश पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याने ज्यांच्या बरोबर जेवावं हा अधिकार ज्यांना वयाच्या 7 वर्षाचे असताना प्राप्त झाला असे असणारे नामदेवराय, त्या नामदेवरायांचा संतांच्या संगतीचं सुख वर्णन करणारा अतिशय सुंदर 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरिता निवडला। विठ्ठला 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 विठ्ठला। या अभंगामध्ये नामदेवराय सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या संगतीचं सुख काय मी वर्णन करू। लक्ष देऊन ऐका, नामदेवराय या अभंगामध्ये सांगतात, आपण आलोय ना कलियुगामध्ये जन्माला, कलियुगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर काय आपल्याला एक क्षणभर देखील संतांची संगती लाभली। काय म्हणतात, आपण कलियुगामध्ये जन्माला आलोय, कलियुगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला एक क्षणभर देखील संतांची संगती लागली तर आपल्याला वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतात। काय वैकुंठामध्ये आपल्याला हजारो कल्प राहायला मिळतात आणि त्याला परमार्थामध्ये सर्व सुख असे म्हणतात। काय त्याला परमार्थामध्ये सर्व सुख असे म्हणतात आणि ते सुख फक्त संतांच्या संगतीमध्ये आहे। लक्ष देऊन ऐका, साधू संत महात्म्याच्या संगतीमध्ये आपण गेल्याच्या नंतर आपल्याला वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतात आणि ते संत आपल्या जीवाला आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। त्या ठिकाणी कुठल्या काळाचा, कुठल्या स्थळाचा, कशाचाही विचार केला जात नाही, कारण साधू संत महात्मे हे श्रेष्ठ आहेत। आता तुम्ही म्हणाल साधू संत महात्मे श्रेष्ठ का आहेत? लक्ष देऊन ऐका, साधू संत महात्मे श्रेष्ठ आहेत का त्याचं कारण सांगून जाईल। साधू संत महात्मे समाजाचा उद्धार करतात, साधू संत महात्मे या जीवाचा उद्धार करतात, साधू संत महात्मे विश्वाचा उद्धार करतात आणि साधू संत महात्मे या जगाचा, या विश्वाचा, या समाजाचा उद्धार करत असताना आपल्या देहाचा विचार करत नाहीत, म्हणून साधू संत महात्मे श्रेष्ठ आहेत। या अभंगामध्ये नामदेवरायांनी शेवटी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केलाय। हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ। आता विस्तृत चिंतनाकडे वळू। विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे किंवा कार्यक्रमाचा नियम दंडक मानला जातो। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं म्हणजे असा की महाराष्ट्रातील भव्य दिव्य संत रोहिदास महाराज जयंती उत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं आहे आणि त्या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराला मिळालं हे मी माझे परमभाग्य समजते। आणि तसंच ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली असे असणारे माझे गुरुवर्य, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभी आहे, ज्यांच्यामुळे मला ज्ञान प्राप्त झालं असे असणारे माझे गुरुवर्य मृदंगाचार्य मृदंगभूषण हरिभक्त पारायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच भागवताचार्य समाज प्रबंधनकार कीर्तनकार हरिभक्त पारायण अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते। तसंच मला ज्यांनी जन्म दिला असे असणारे माझे आई वडील त्यांच्या चरणी देखील मी या ठिकाणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तनाकडे वळते। विठ्ठला विठ्ठला। आता या ठिकाणी एक वाक्य मी माझ्या गुरुवर्यांसाठी बोलून जाईल, लक्ष देऊन ऐका। जितनी अपनी मेहरबानी की उतनी मेरी औकात नहीं। काय जितनी मेरी मेहरबानी की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे गुरुजी की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं। ऐका, आणखी एक वाक्य मी या ठिकाणी बोलून जाईल। पहिला नमस्कार माझा त्या भगवान परमात्म्याला। काय पहिला नमस्कार माझा त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी सुंदर अशी सृष्टी निर्माण केली। दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला। तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना
ज्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिलं. आणि चौथा नमस्कार समस्त ग्रामस्थ आडगावकरांना ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. विठाला या अभंगामध्ये नामदेवराय सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. संताच्या संगतीचं सुख काय मी वर्णन करू. लक्ष देऊन ऐका. नामदेवराय ज्या संताचं एवढं तोंड भरून कौतुक करतायत ते संत कोण, संत कोणाला म्हणावं तर ऐका, जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत म्हणावं, जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत म्हणावं, जे समाजाचा उद्धार करण्यासाठी तात्काळ तत्पर आहेत त्यांना संत म्हणावं, ज्यांची विद्या विनय यामध्ये परिपक्व झालेले आहेत त्यांना संत म्हणावं. आता संतांचा अवताराचं कार्य काय आहे हे आता बरेच जण विचारते, संत कशासाठी अवतार घेतला, संतांनी कशासाठी अवतार घेतला तर ऐका, संतांच्या अवताराचं कार्य काय आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय हे जग बुडत चाललंय, परमेश्वराच्या नामचिंतनाशिवाय हे जग उडत चाललंय. म्हणून संतांचा अवतार या ठिकाणी गरजेचा आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ऐका, संतांच्या अवताराचं कार्य या भूतलावरती गरजेचं आहे, कारण समाजाचा उद्धार करण्यासाठी संतांनी अवतार घेतला. संतांनी अवतार घेतला या विश्वाचं कल्याण करण्यासाठी, समाजाचं कल्याण करण्यासाठी, आपल्या देहाचं कल्याण करण्यासाठी संतांनी अवतार घेतला. ऐका, एक वेळचा प्रसंग आहे. माऊली ज्ञानोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे गेले. भगवान पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि पांडुरंगाला म्हणाले, हे देवा, देवा मला संपूर्ण जगाच्या तीर्थयात्रा करायच्यात. काय म्हणाले सर्वांनी लक्ष देऊन ऐका. माऊली ज्ञानोबराय भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याला म्हणाले, हे देवा मला संपूर्ण जगाच्या तीर्थयात्रा करायचं आणि त्या तीर्थयात्रा करण्यासाठी मला तुमचा लाडका भक्त नामदेवराय सोबत पाहिजे. असं भगवंताला कळाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला आता टेन्शन आलं. का तर कारण त्या काळामध्ये नामदेवराय म्हणजे भगवंताचे अगदी जीव की प्राण होते. नामदेवराय म्हणजे भगवंताला नामदेवरायशिवाय करमतच नव्हतं. आता भगवंताला प्रश्न पडला, आता काय करायचं. आता माऊली ज्ञानोबरायांसोबत नामदेवरायला कसं पाठवायचं. जर आपण पाठवलं तर मला इथं करमणार नाही आणि नाही पाठवलं तर माझ्या नामदेवरायला नेण्यासाठी कोण आले. अरे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव. कोण? ज्ञानी यांचा देखील राजा आहे तो. ते माऊली या ठिकाणी माझ्या नामदेवाला नेण्यासाठी आले आहेत. आपण नाही कसं म्हणावं. आता तुम्हाला परमार्थिक भाषेत समजत नसेल तर व्यावहारिक भाषेत समजून सांगते. ऐका, एक मुलगी होती, तिचं नवीन लग्न झालेलं होतं. नवीन लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलींच्या घरच्यांनी ठरवलं की आता आपल्या सुनेला दिवाळीला माहेरी पाठवायचं नाही. त्यांचं सर्वांचं ठरलं की आपल्या सुनेला आता आपण दिवाळीला माहेराला पाठवायचं नाही. आणि त्या मुलीचा चुलता हायकोर्टामध्ये जज होता. कोण होता? जज. आणि त्याला पाहिलं की कुणी सुद्धा पाहू द्या रस्त्याने कुणीही त्याला वाकून नमस्कार करायचे. आणि ते जज काय त्या हायकोर्टामधले जज त्या मुलीच्या घरी आले. मुलीच्या घरी आल्याच्या नंतर तिच्या घरच्यांनी सर्वांनी त्यांना प्रणाम केला. प्रणाम केल्याच्या नंतर आता सगळ्या तिच्या घरच्यांना प्रश्न पडला की बाबा हायकोर्टामधले जज साहेब आहेत, आता आपल्याकडे यांचं काय काम निघलं की हे आपल्याकडे आले. मग त्यांनी विचारण्याचं धाडस केलं आणि जज साहेबाला म्हणाले, अहो जज साहेब, तुम्ही तर एवढे मोठे जज साहेब आहात, तुम्हाला भरपूर कोर्टामध्ये कामं असतात आणि ते सर्व कामं सोडून तुम्ही इथं म्हणजे कोणत्या कामासाठी आले. असं म्हटल्याच्या नंतर जज साहेब म्हणाले, अहो आता दिवाळी हा सण जवळ आलाय आणि दिवाळी सणासाठी मला माझ्या मुलीला म्हणजेच मला माझ्या पुतणीला घरी न्यायचंय असं सांगितलं. असं सांगितल्याच्या नंतर घरच्यांचं काही डोकं चाललं नाही. घरचे म्हणले घेऊन जा. अगोदर काय ठरलं होतं? पाठवायची नाही. दिवाळीला पोरगी माहेरी पाठवायची नाही असं ठरलं होतं. परंतु नेण्यासाठी कोण आलं? हायकोर्टामधले जज साहेब. लगेच त्यांनी विचार पलटला. मुलीला म्हटले, जा बाई तू माहेरी जाऊन ये. त्याचप्रमाणे माझ्या नामदेवरायाला भगवान पांडुरंग परमात्म्याला पाठवायचं नव्हतं, परंतु नेण्यासाठी कोण आलतं? तर ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव. कोण? ज्ञानी यांचा देखील राजा म्हणजेच माऊली ज्ञानोबराय त्याला त्या ठिकाणी नेण्यासाठी आले होते. म्हणून नामदेवरायांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. माझा भगवान पांडुरंग परमात्मा म्हणाले, हो चालतंय, तुम्ही त्याला घेऊन जा.
असं म्हटल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबराय तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत माऊली ज्ञानोबराय त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर तयारी सगळी झाली. आता ते सर्व संपूर्ण जगाच्या तीर्थयात्रा करण्यासाठी चालले होते आणि त्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी वाळवंटापर्यंत, कशाच्या, चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना सोडवण्याकरिता गेले. सोडलं कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत नामदेवरायाला माऊली ज्ञानोबरायांना सोडलं आणि माझा भगवान पांडुरंग परमात्मा परत आला. भगवान पांडुरंग परमात्मा रडू लागला. त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू वाहू लागले. अंतर्गाभाऱ्यामध्ये गेला आणि मनाला म्हणू लागला, अरे नामा मला तुझ्याशिवाय करमत नाही रे, नामा मला तुझ्याशिवाय करमत नाही रे, असं म्हणू लागला आणि रडू लागला. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या आणि नामदेवरायांच्या संपूर्ण जगाच्या तीर्थयात्रा झाल्याच्या नंतर ते परत आले आणि परत आल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याने त्यांच्याकडे पाहिलं. पांडुरंगाला वाटलं, अरे माझा नामा कित्येक वर्षातून परत आलाय, आता विटेवरून खाली उतरावं, त्याला जोरदार आलिंगन द्यावं, आता त्याच्याजवळ जावं, त्याला घट्ट मिठी मारावी, असं कोणाला वाटलं? पांडुरंग परमात्म्याला वाटलं. आणि माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विटेवरून खाली उतरला. परंतु तेच नामदेवरायांच्या तोंडामधून शब्द निघाले. नामदेवराय म्हणाले, देवा तिथेच थांबा देवा, मला आता कळलं की संतांच्या संगतीचं सुख काय आहे. तुम्हाला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीमध्ये राहून काय सुख मिळतं हे मी तुम्हाला काय सांगू. अभंगाचं प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगू सुख, सर्वांनी टाळी वाजवा. संगतीचे काय सांगू सुख, संत 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 संगतीचे काय सांगू सुख, आपण परीखे नाही तेथे, आपण परीखे नाही तेथे, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. नामदेवराय सांगतात की संतांच्या संगतीचं सुख काय मी वर्णन करू. ऐका, संतांच्या संगतीमध्ये आपण एक क्षणभर देखील गेलं तर आपल्याला वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतात. आता आपला जन्म हा कलियुगामध्ये झालाय आणि कलियुगामध्ये जन्म झाल्याच्या नंतर आपण संगत ही चांगल्याची केली पाहिजे. बघा, आपण संगत चांगल्याची केली तर माणूस सुधारतो. लक्ष देऊ नये का? संगत चांगल्याची केली तर माणूस सुधारतो आणि संगत वाईटाची केली तर माणूस बिघडतो. त्याच्यामुळं चांगल्याची संगत करा. आणि माणूस, आता साधू संत महात्मे म्हणतात की आमचा मूळ स्वभाव आहे, आम्ही भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताची भक्ती करतो, आम्ही खूप असा परमार्थ करतो. का तर आमच्या वाणीला लागलेलं ते वळण आहे. साधू संत महात्मे म्हणतात की आमच्या वाणीला लागलेलं वळण आहे. काय वळण आहे? की भगवंताचं नामस्मरण करणं, परमार्थ करणं, भगवंताचं भजन करणं, कीर्तन करणं, ते आमच्या जिभेला, आमच्या वाणीला लागलेलं वळण आहे आणि तो आमचा मूळ स्वभाव आहे. आता प्रत्येक मनुष्य जन्म घेत असताना, प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा हा मूळ स्वभाव असतो. एक स्वभाव घेऊन माणूस जन्माला येतो आणि मूळ स्वभाव हा कधी सुद्धा जात नाही. बरं का, मूळ स्वभाव हा कधी सुद्धा जात नाही. आता एखाद्याचा सवय असली
एखाद्याचा स्वभाव असला भांडायचं, त्याला कितीही समजावून सांगा तो ऐकत नाही, म्हणजे त्याचा स्वभाव जात नाही. तसं साधू संत महात्म्यांचा स्वभाव आहे भगवंताचं नामचिंतन करणं, भगवंताचं नामचिंतन करणं, परमार्थ करणं. तसं साधू संत महात्म्यांच्या वाणीला लागलेलं ते वळण आहे. साधू संत महात्मे म्हणतात, आधी होती दासी पट्टराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीन मूळ स्वभाव जाईन, तिचे हिंडणे राहीन मूळ स्वभाव जाईन. आधी होता वाग्या दैव योग्य झाला पाग्या, दैव योग्य झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीन मूळ स्वभाव जाईन, त्याचा येळकोट राहीन मूळ स्वभाव जाईन. म्हणजे माणूस जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जण मूळ स्वभाव घेऊन येत असतो, आणि तो स्वभाव कितीही सांगा, माणसाचा स्वभाव एकदा का, तो माणसाला एकदा का स्वभाव म्हणजे झाला की ते कधी जात नाही. तसं साधू संत महात्म्यांचा स्वभाव आहे पांडुरंग परमात्म्याचं भजन करणं. म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये जावं. का तर साधू संत महात्मे सतत भगवंताचं नामचिंतन करतात, आणि त्यांच्या संगतीमध्ये का जावं, तर कारण ते आपल्या जीवाचा उद्धार करतात, म्हणून त्यांच्या संगतीमध्ये जावं. अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण देखील आपल्याला संताची संगती लागली रे लागली तर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आता चांगल्याची संगत करायची का वाईटाची करायची हो? चांगल्याची संगत करायची का वाईटाची करायची? माणसाने कधीही चांगल्याची संगती करावी. आता बघा, एखादा दारू पिधाडा असला आणि एखादा सज्जन असला, खूप सज्जन आहे, खूप सज्जन आहे, परंतु तो त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीसोबत हॉटेलला गेला. जो दारू पितो त्यांनी एक बॉटल मागवली आणि पित होता, आणि हा सज्जन जो होता तो पुढं बसला होता. हा त्याला म्हणतोय, अरे थोडी पी. हा म्हणतोय, नकोय मला, मी कधी घेत नाही. हा म्हणतोय, अरे थोडी घे. तो म्हणतोय, नाही मी घेतच नाही. तो म्हटला, जास्त नको, थोडी घे. तो म्हटला, नाही मी घेतच नाही. तो म्हटला, अरे चवीपुरती घे. तो म्हणला, नाही मी घेतच नाही. तो म्हणला, अर्ध झाकण घे. मग आता ह्यांनी लय फोर्स केला त्याला वाटलं बाबा बघावं चव कशी. त्यांनी घेतलं महाराज, अर्ध झाकण घेतलं. एक झाकण, 2 झाकण, 3 झाकण, झाकणं घेता घेता याला दररोज एक लागायला लागली. संगत कोणाची झाली? वाईटाची संगत झाली. परंतु त्याच ठिकाणी एखादा दारू पिणारा असू द्या आणि तो एखाद्या भजनकरी म्हणजे एखाद्या माळकरी, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, तो दररोज त्याच्यासोबत भजनाला जायचा, दररोज त्याच्यासोबत कीर्तनाला जायचा, दररोज त्याच्यासोबत भगवंताची भक्ती करायचा. आणि तो एके दिवशी त्याला म्हटला, अरे ऐक ना, मला सुद्धा तुझ्यासारखी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. काय म्हटला? अरे मला सुद्धा तुझ्यासारखी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. संगत कोणाची केली? चांगल्याची संगत केली. म्हणून ऐका, नेहमी चांगल्याची संगत केली की आपल्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून चांगल्याची संगत करावी. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण जर साधू संतांची संगती केली तर आणखी एक फायदा होतो बरं का, सांगून जाईल. साधू संत महात्म्याची संगत केली. एक साधू संत महात्मा होते, त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं. आणि स्नान केल्याच्या नंतर ते गंगेच्या किनारी देवाचं ध्यान करण्याकरिता बसले. आणि देवाचं ध्यान करीत असताना त्यांच्या राज्यातला राजा त्यांच्या पाठीमागे उभा होता. आणि हे साधू संत महात्मे काय करतात तो बघत होता. आणि त्या ठिकाणी साधू संत महात्मे जे तो साधू होता ना, तो काय करत होता, तो त्या गंगेमध्ये बघत होता. त्या गंगा नदीमध्ये एक दगड होता आणि त्या दगडावरती एक बगळा बसलेला होता. कोण बसला होता? एक बगळा बसला होता. आणि तो बगळा काय करायचा, आपली चोंच पाण्यामध्ये बुडवायचा आणि दगडावरती घासायचा. काय करायचा? आपली चोंच पाण्यामध्ये बुडवायचा आणि दगडावरती घासायचा. असं करताना साधू संत महात्म्यांनी पाहिलं आणि साधू संत महात्म्यांच्या तोंडून एक वाक्य निघलं, घीस घीस कर तिखी करे ऊपर लगाया पानी. लक्ष देऊन ऐका, घीस घीस कर तिखी करे ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जाने.
असं कोण म्हणालं? साधू संत महात्मे म्हणाले. आणि तो राजा पाठीमागे उभा होता आणि तो सर्व पाहत होता. पाहत असताना राजाने पाहिलं आणि राजाच्या डोक्यामध्ये एकच वाक्य, काय? गीस गीस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जाने. राजाच्या डोक्यामध्ये एकच वाक्य. राजा त्याचा आता म्हणायला लागला. राजा म्हणत 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 राजवाड्यात गेला. परंतु गंमत आहे का, त्या राजाची जी राणी होती त्या राणीने राजाला मारण्यासाठी अनेक डावपेच रचले होते. त्या राजाला मारण्यासाठी अनेक डावपेच रचले, परंतु राजा काही मेला नाही, राजाला काही मरण आलंच नाही. मग आता राणीने नवीन एक युक्ती सुचवली. राणीने राज्यातल्या नाव्याला घरी बोलावलं. राणीने राज्यातल्या नव्याला राजवाड्यामध्ये बोलावलं आणि बोलावल्याच्या नंतर त्याला सांगितलं, हे बघ, राजा आल्याच्या नंतर तू परत राजवाड्यामध्ये यायचं. कशासाठी? राजाची दाढी करायच्या निमित्ताने तू राजवाड्यामध्ये यायचं. आणि राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर तू काय करायचं तर राजाची दाढी करता करता राजाचं मान कापायची. पहिलं दाढी करण्यासाठी काय होतं? वस्त्र होता. काय होता? वस्त्र होता. आणि मग नव्याला सांगितलं की तू राजाची दाढी करण्यासाठी आला की तो वस्त्र राजाच्या मानेवरून फिरवायचा, राजाची मान कापायची असं सांगितल्याच्या नंतर तो नावी म्हणाला, राणी साहेब, हे असं काही मला सांगू नका, कारण जर राजाला कळलं तर राजा मला जिवंत सोडणार नाही, राजा माझी मान कापल, हे काय तुम्ही मला सांगू नका. परंतु राणी म्हणाली, आणि जर तू हे काम केलं नाही तर तुला मी आता तुझी मान कापणार, असं राणी त्याला म्हणाली. मग त्याला आता करावंच लागलं. तो म्हटला, बरं राणी साहेब, मी करतो, असं सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर राजा राजवाड्यात आला. राजवाड्यात आल्याच्या नंतर तो नावी राजवाड्यात आला. राजाची दाढी बनवण्यासाठी बसला. राजाला खुर्चीवरती बसवलं. खुर्चीवरती बसवल्याच्या नंतर खुर्चीवरती राजा बसला. आता नावी दाढी करणार. राजा तो नावी काय करायचा? वस्त्र घ्यायचा, पाण्यात बुडवायचा, हातावरती घासायचा, वस्त्र घ्यायचा, पाण्यात बुडवायचा, हातावरती घासायचा. त्याचं चालू आहे. आणि राजाला आठवलं ते वाक्य, काय? त्यांनी ते साधू संत महात्म्याचं पाहिलं होतं. तो राजा लगेच म्हणाला, घीस घीस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जाने. असं म्हटल्याबरोबर तो नावी राजाच्या पायामध्ये पडला. राजाला म्हणाला, राजा राजा राजा, माझं काहीच नाही यात, माझी काहीच चुकी नाही, हा सगळा डाव राणीचा होता, राजा माझी काहीच चुकी नाही, असं तो नावी म्हणू लागला. मग असं म्हटल्याच्या नंतर राजाला लगेच डोक्यामध्ये कळालं की बाबा राणीचा काहीतरी डाव होता. तो म्हटला, नावी आता तर दाढी करीत होता, दाढी करता करता याला काय झालं? मग राजा म्हणला, राणीचा काय डाव होता मला सांग, मला राणीचा काय डाव होता तो सांग. असं म्हटल्याबरोबर नवी दादा त्या ठिकाणी राजाला म्हणाला, राजा मला माफ करा, राजा मला माफ करा, माझी काहीच चुकी नव्हती, राणीने मला तुम्हाला मारण्यासाठी सुपारी दिली होती आणि मी त्यांना म्हणालो मी मारणार नाही, तर त्या मला मारणार होत्या, त्याच्यामुळे मला हा म्हणावं लागलं, राजा माझी याच काहीच चुकी नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका, संतांच्या संगतीमध्ये तो राजा क्षणभर गेला तर त्याचं मरण टळलं. म्हणून ऐका, अर्धा क्षण घडता संताची संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले. ताली वाजवा सर्व, ताली. संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कजू करले. उत्तम नर देहा पायो प्राणी, उत्तम नर देहा पायो प्राणी, उनका इत
का सार्थक तू करले. ऐका, म्हणून संताची संगती फार महत्त्वाची आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपला जन्म हा कलियुगामध्ये झाला आहे आणि कलियुगामध्ये जन्म झाला आहे, तुम्हाला जर वाटत असेल की त्या भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी, त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं, तर त्याकरिता एकच उपाय आहे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. काय? संतांचे पाय धरावे लागतील, त्यावेळेस आपल्याला हरीची प्राप्ती होईल. ऐका, एखाद्या आमदाराला, एखाद्या खासदाराला आपल्याला भेटायचं म्हटल्याच्या नंतर आपण त्यांना डायरेक्ट भेटू शकतो का? हो, इथून उठायचं आणि डायरेक्ट त्यांना भेटायला जायचं चालतं का? नाही. तर अगोदर आपल्याला त्यांच्या पियेची भेट घ्यावी लागते आणि नंतर आपल्याला त्यांना भेटता येतं. त्याचप्रमाणे आता आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं, भगवंताची भेट घ्यायची म्हटलं, तर आपल्याला डायरेक्ट उठून जाता येईल का भगवंताला भेटायला? नाही. आपल्याला परमार्थ करावा लागेल. परमार्थ तर करावाच लागेल, परंतु भगवंताच्या पियेची भेट घ्यावी लागेल. आणि भगवंताची पिये कोण? साधू संत महात्मे. अगोदर आपल्याला साधू संत महात्म्यांची भेट घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती आपोआप होईल. ऐका, म्हणून संताची संगत जीवनामध्ये आपल्याला महत्त्वाची आहे. आपला जन्म हा संसारामध्ये झालाय. आता आपण एखाद्याकडे पाहतो, एखाद्याकडे पाहिलं तर म्हणतो याच्याकडे एवढं धन आहे, याच्याकडे एवढी दौलत आहे, याच्याकडे एवढा पैसा आहे, याच्याकडे एवढा बंगला आहे, याच्याकडे एक गाडी, असं म्हणतो. हा फार सुखी आहे. परंतु एक वाक्य मी सांगून जाईल, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे ना, तेवढा दुखी तो माणूस जगात आहे. ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा दुखी तो माणूस आहे. धन काही कामाचं नाही, धन काही कामाचं नाही. जेवढं धन नसेल तेवढं माणूस समाधानी आहे. बघा, आपल्या घरी साखरेचा कारखाना आहे, परंतु डॉक्टर सांगतात काका तुम्हाला शुगर आहे. काय कामाचा तो साखरेचा कारखाना? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, ज्याच्याकडे जेवढा पैसा तेवढा दुःखी तो माणूस आहे महाराज. म्हणून पैशाचा कधी गर्व करू नका. प्रत्येकाची वेळ ही येत असते, प्रत्येकाची वेळ येत असते. म्हणून कधी कोणाला बोलू नका, काहीच नाही. लक्ष देऊ नये का? आता आपण म्हणतो याचा संसार सुखाचा चालला, आता आपण म्हणतो याचा प्रपंच सुखाचा चालला, परंतु ऐका, कोणाचाही प्रपंच सुखाचा नाही, संसार कोणाचाही सुखाचा नाही. सर्वांना संसार एवढा दुःखरूप आहे, संसार एवढा दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी
हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ऐका, संसार हा एवढा दुःखाचा आहे. आपण म्हणतो याचा संसार सुखाचा चाललाय, याचा प्रपंच सुखाचा चाललाय, परंतु ऐका, संसार हा मूळ, त्याचं संसाराचं मूळच दुःखरूपी आहे. संसार कोणाचाही सुखाचा नाही. एक वेळचा प्रसंग सांगून जाईल. एक शेजारी शेजारी घर होते, अगदी शेजारी शेजारी 2 घर होते आणि एका घरामध्ये नवरा बायकोंची दररोज भांडणं असायची. दररोज त्यांच्या घरामधनं शिव्याचा आवाज यायचा, आरडाओरडा असायचा, तो बायकोला मारायचा, इतका आवाज त्या घरातून यायचा. आणि दुसऱ्या घरामधून, जे दुसरं शेजारचं घर होतं ना, त्या घरामधून नुसता हसायचा आवाज यायचा. मग आता यांना देखील प्रश्न पडला. ह्या बायकोने ठरवलं, अरे आपला नवरा दररोज घरी आला की आपल्याला मारतो, आपल्याला शिव्या देतो, आपला किती म्हणजे आपल्याला ताण आहे, आपण आपल्या नवऱ्याला आता घाबरायचं नाही. शासनाने आपल्याला 50% आरक्षण दिलेलं आहे. काही हो, आज नवऱ्याला बोलायचं धाडस करायचं. आणि नवरा घरी आला, घरी आल्याच्या नंतर तो शिव्या देऊ लागला, मारू लागला. बायको लगेच त्याला म्हणाली, अहो थोडं तुम्हाला काहीतरी वाटू द्या. काय म्हणाली? अहो थोडं काहीतरी तुम्हाला वाटू द्या. दररोज घरी येता, दररोज मला मारता, दररोज शिव्या देता. शेजारच्याचा थोडा ऐका, थोडा आदर्श घ्या. तो तुमचाच मित्र आहे ना. त्याच्या घरामधून दररोज हसण्याचा आवाज येतो आणि तुम्ही दररोज मला मारता. हे काय आहे? नवऱ्याने सुद्धा थोडा विचार केला. नवऱ्याला सुद्धा वाटलं, हा बाबा खरंच आहे, आपण दररोज बायकोला मारतो, दररोज आपण तिला शिव्या देतो, परंतु आपण मित्र म्हणजे नाही का, आपला शेजारचा जो मित्र आहे ते का हसतात, त्यांचं कारण तरी काय, ते कसं हँडल करतो बघावं तरी. म्हणून हा त्याच्याकडे गेला. मित्राला म्हणाला, अरे ऐक ना, आमच्या घरातून तुला दररोज आवाज येतच असन. तो म्हणला, हा दररोज येतो ना बाबा. तो म्हणला, अरे मी दररोज बायकोला मारतो, दररोज शिव्या देतो, परंतु आता मला शिव्या द्यायच्या नाहीत, आता मी मारणार नाही. तो म्हणाला, का बरं, काय झालं? हा म्हणाला, अरे तुझ्या घरामधून मला दररोज हसण्याचा आवाज येतो आणि तुम्ही नवरा बायको हसण्यासाठी करता काय? हा म्हणाला, अरे काय होतं माहिती का, ज्या वेळेस तुझे आणि तुझ्या बायकोचे भांडणं होतात त्यावेळेस तू तुझ्या बायकोला मारतो, तुझ्या बायकोला तू मारतो, शिव्या देतो, हा तुमचा गोंधळ असतो. परंतु ज्या वेळेस माझ्या बायकोचे आणि माझे भांडणं होतात ना, त्यावेळेस आम्ही काय करतो, ती माझ्या मागं लाटणं घेऊन लागते. लाटणं माहिती, चपात्या लाटायचं. तो काय म्हणतो, ज्या वेळेस माझ्या बायकोचे आणि माझे भांडणं होतात त्यावेळेस माझी बायको माझ्या मागे लाटणं घेऊन लागते आणि त्यावेळेस मी पळत सुटलं की ते लाटणं फेकून मारलं की ते मला लागलं तर ती हसते आणि ते हुकलं तर मी हसते. काय म्हणला, ते लाटणं लागलं की ती हसते आणि हुकलं की मी हसतो. तो म्हटला, बाबा हे आपलंच बरं आहे, बायकोचा मार खाण्यापेक्षा हे आपलंच बरं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज, संसार कुणाचाही सुखाचा नाही, प्रत्येकाचा संसार म्हणजे दुःखाचाच आहे. मग साधू संत महात्मे काय म्हणतात की संसार हा दुःखाचा आहे. ते म्हणत नाहीत की संसार करू नका, आणि मी सुद्धा म्हणत नाही की संसार करू नका. संसार करा, मुलं सांभाळा, परंतु संसार करत असताना परमार्थ सुद्धा तितकाच गरजेचा आहे. कारण त्या भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिलाय महाराज. काय 3.5 हाताचा नरदेह त्या भगवंताने आपल्याला दिलाय. कान, नाक, डोळे, तोंड, जिथल्या तिथं हात, पाय, सर्व पाठ आपल्याला व्यवस्थित अगदी जिथल्या तिथं दिलेत महाराज. त्याचे खूप आपल्यावरती उपकार आहेत. भगवंताने आपल्याला सर्व जिथल्या तिथं दिलेलं आहे. आता बघा, आपण म्हणतो त्याचं नाव का घ्यायचं, का तर कारण त्यांनी आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह फुकट दिलाय. कसा दिलाय? फुकट दिलाय. आता कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर कुणी कोणाला चुन्याची डब्बी सुद्धा फुकट देत नाही महाराज, परंतु त्या भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह. देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन गोमाता.
भजन गोबटा तो या झाला फाटा बादिकेचा. ऐका, भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा नरदेह फुकट दिला आहे. कशासाठी दिला? नुसतं खाण्यासाठी दिलं का? नाही. भगवंताने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिला, तो म्हणजे त्याचं मग नामचिंतन करणं, परमार्थ करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे महाराज. भगवंताचं नामस्मरण केल्याने काय फायदा होतो? आता पाहायला गेलं कलियुगामध्ये माणसं फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट करीत नाहीत. करतात का? नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायदा असला तरच माणसं करतात. तुम्ही म्हणाल आम्ही नामस्मरण करू, परंतु त्याच्यामध्ये आमचा काय फायदा आहे सांगून जाईल. आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या जन्मजन्मातलं पाप नाहीच होतं. तुकोबराय सांगतात, नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आपल्या अनंत जन्मातलं पाप नाहीच होतं. का? तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं तर आपल्या अनंत जन्मातलं पाप नाहीच होतं. परंतु ऐका, त्याच भगवंताचं नामस्मरण आपण जर नाही केलं तर त्याचा परिणाम काय होतो ते सुद्धा नाथ महाराज सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, टाळी वाजवायची येईल, हे जरी नाही काल, सारथ शेवटी बांधून नेईल, सारथ शेवटी सरत शेवटी बाळ येईल, सरत शेवटी बाळ, सारथ शेवटी काळ बांधून येईल, सरत शेवटी बाळ, सरत शेवटी बाळ, बाई मांग येईल, सरत शेवटी बाळ, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, 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 पिंगळा 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 माधवारी, बोली बोलू देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलू देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोलो बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोलो बोलू तो देखा पिंगळा माधवारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. ऐका, साधू संत महात्मे आपल्याला भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय फायदा होतो ते सुद्धा सांगतात. आणि त्याच साधू संत महात्मे भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर त्याचा परिणाम काय होतो ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी या पिंगळ्यामध्ये सांगतात. लक्ष देऊन ऐका, नामदेवराय या अभंगामध्ये म्हणतात संताची संगती करा. का? तर संताच्या संगतीचं सुख हे फार मोठं आहे. ऐका, पुढं नामदेवराय सांगतात, ज्या वेळेस आम्ही पूर्ण जगाच्या तीर्थयात्रा करत 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 मथुरेला गेलो, मथुरेवरून वृंदावनाला आलो, वृंदावनवरून सौराष्ट्रामध्ये सौराष्ट्रामध्ये औंढ्या नागनाथाकडे आलो. औंढ्या नागनाथाजवळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही त्या देवस्थानाजवळ आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुक्काम केला. त्या ठिकाणी नामदेवरायांचं कीर्तन आयोजन केलं. नामदेवरायांचं कीर्तन त्या ठिकाणी आयोजन केलं आणि कीर्तन आयोजन केल्याच्या नंतर रात्री 7 वाजता ते कीर्तन चालू झालं. नामदेवरायांचं कीर्तन रात्री 7 वाजता चालू झालं आणि ते कीर्तन एवढं रंगलं. ऐका, माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवण्यासाठी कबीर महाराज होते. कोण होते? कबीर महाराज होते. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवण्यासाठी कबीर महाराज होते. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गायन करण्यासाठी, चाल म्हणण्यासाठी सर्व संत, साधू संत महात्मे म्हणजे तसंच जनाबाई होत्या, माऊली ज्ञानोबराय, सर्व साधू संत महात्मे त्या ठिकाणी होते. नव्हे तर नामदेवरायांच्या कीर्तनाकरिता स्वर्गामधले देव सुद्धा आले दादा. कुणाच्या? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये. का? तर एवढं कीर्तन रंगलं. ऐका, ज्याने हे विश्व निर्माण केलं, काय? ज्याने हे विश्व निर्माण केले असे असणारे सत्ताधीश पांडुरंग परमात्मा, अहो माझा पांडुरंग परमात्मा
नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचला, एवढा नाचला, एवढा नाचला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 घरी मले ज्ञानदेवा बोला भंग. घरी मले ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ऐका, नामदेवरायांचं कीर्तन एवढं रंगात आलं, एवढं रंगलं की त्या ठिकाणी स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा नाचू लागला. माझे पांडुरंग परमात्मा एवढा नाचला, एवढा नाचला की देवाचा पितांबर गळाला, त्याचं सुद्धा भान देवाला राहिलं नाही. त्यावेळेस साधू संतांनी देवाचा हात धरला. त्यावेळेस देव दचकले. देवाला वाटलं काय झालं. देव म्हणाले काय झालं. त्यावेळेस त्या ठिकाणी साधू संत महात्मे देवाला म्हणाले, अहो देवा, तुमचा पितांबर खाली गळालाय. देव इतका नाचत होता महाराज, इतका नाचत होता. नामदेवरायांचं कीर्तन रंगात आलं, एवढं रंगात आलं. रात्री 7 वाजता चालू झालेलं कीर्तन पहाटेचे 4 वाजले तरी सुद्धा ते कीर्तन चालूच होतं महाराज. आता त्या ठिकाणी औंढ्या नागनाथाची पूजा करण्याकरिता जे काही ब्राह्मण होते ते ब्राह्मण 4 वाजता त्या ठिकाणी आले. पाहिलं पूर्ण सभामंडप भरलेला. त्या औंढ्या नागनाथाच्या समोर जो काही सभामंडप होता, जो काही देवाचं प्रांगण होतं ते संपूर्ण भरलेलं. त्यांना आता ब्राह्मण कसे होते, कर्मठ होते. पूर्वीचे ब्राह्मण कसे होते, कर्मठ होते. आता ते ब्राह्मणांनी तर समाज पाहिला. अहो नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी देव सुद्धा आले होते. एवढी फुल गर्दी होती. आता त्या ब्राह्मणाने विचार केला, यांनी कीर्तन केलं, एवढी पब्लिक या ठिकाणी, आता ते काही त्यांना खपलं नाही. ते म्हणाले काय चालू आहे, हे बंद करा. आम्हाला भगवंताची म्हणजे त्या नागनाथाची पूजा करण्याकरिता आम्हाला आतमध्ये जायचं, हे सगळं बंद करा. तुम्हाला कीर्तनच करायचं असेल तर त्या नागनाथाच्या मंदिराच्या मागं जाऊन करा. काय म्हटले, मंदिराच्या मागं जाऊन तुम्ही कीर्तन करा. असं म्हटल्याच्या नंतर आता साधू संत महात्मे कसे होते, दयाळ मनाचे. ते कोण कसे शांत होते. त्यांनी लगेच ते त्यांचा पसारा उचलला आणि ते मंदिराच्या पाठीमागे गेले. मंदिराच्या पाठीमागे गेले. जितक्या जोमात कीर्तन चालू होतं तितक्या जोमात परत मंदिराच्या पाठीमागे कीर्तन चालू झालं महाराज. मंदिराच्या पाठीमागे कीर्तन चालू झालं. त्यावेळेस औंढ्या नागनाथाला सुद्धा वाटलं, का रे बाबा, अरे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय, जो ज्ञानांचा राजा म्हणजे माझे माऊली ज्ञानोबा आहे, ते या ठिकाणी माझ्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत. अहो स्वर्गातले देव सुद्धा माझ्याकडे आज पाहुणे म्हणून आलेले आहेत. सर्व साधू संत महात्मे माझ्याकडे आज पाहुणे म्हणून आलेले आहेत. आणि हे काय, ह्या ब्राह्मणांनी त्यांना पाठीमागे लावलं, हे योग्य नाही. या ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला. ते माझ्या पाठीमागं कीर्तन करतायत, मी इकडं तोंड करून बसू शकत नाही. म्हणून लगेच औंढ्या नागनाथाने काय केलं तर त्यांनी संपूर्ण देऊळच फिरवलं महाराज. मंदिराचं त्या देऊळाचं तोंड फिरवलं आणि नामदेवरायांचं ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं त्या कीर्तनाकडे त्यांनी तोंड फिरवलं. आता कधीही तुम्ही औंढ्या नागनाथाला जाऊन पहा. आता महादेवाच्या मंदिरात नंदी कुठं असतो, महादेवाच्या मंदिरात नंदी कुठं असतो, महादेवाच्या समोर असतो. परंतु औंढ्या नागनाथाला जाऊन बघा, मंदिराच्या पाठीमागं नंदी. का तर औंढ्या नागनाथाचं ते मंदिर, ते देऊळ जे आहे ना ते त्यांनी फिरवलेलं आहे, म्हणून तो नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा नाचत होता. साधू संत महात्मे त्या ठिकाणी आले म्हणून औंढ्या नागनाथाने सुद्धा आपल्या मंदिराचं तोंड फिरवलं. मग नामदेवराय अभंगामध्ये एवढंच म्हणतात की संताच्या संगतीचं सुख हे फार आहे. आणि पुढे
नामदेवराय अभंगामध्ये सांगतात अभंगाचं दुसरं चरण. साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना 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 कलियुगी. नामदेवराय सांगतात कलियुगामध्ये साधू संत महात्मे फार श्रेष्ठ आहेत. साधू संत महात्मे कलियुगामध्ये फार श्रेष्ठ आहेत. परंतु आता पाहायला गेलं तर पोटासाठी झाले कलित बहुत संत. म्हणजे आपल्या पोटासाठी संत महात्मे कलियुगामध्ये फार झालेले आहेत महाराज. आता कुणी म्हणतं मी महाराज आहे, कुणी म्हणतं मी महाराज आहे. परंतु ऐका, एक वेळचा असं प्रसंग आहे सांगून जाईल. एकच साधू म्हणजे ढोंगी बाबा होता बरं. तो साधू एका गावामध्ये गेल्याच्या नंतर सर्वांना सांगितलं माझा पूर्ण शास्त्राचा अभ्यास आहे, माझा पूर्ण वेदांचा अभ्यास आहे, माझा सर्व पुराणाचा अभ्यास आहे, मला सर्व मुखोद्गत पाठ आहे आणि मला 1 लाखाचे 2 लाख करता येतात, 2 लाखाचे 4 लाख करता येतात, 4 लाखाचे 8 करता येतात, 8चे 16 करता येतात असं तो म्हणाला. आणि म्हणाला मला इथे बसल्या बसल्या संपूर्ण जगात काय चाललंय ते कळतं. कोण म्हणाला? तो ढोंगी बाबा म्हणजे तो साधू म्हणाला बरं का. ऐका, तो म्हणाला इथं बसल्या बसल्या जगात काय चाललंय हे मला संपूर्ण कळतं असं म्हटल्याच्या नंतर सर्व गावकऱ्यांचा विश्वास त्याच्यावरती बसला महाराज. आणि तुम्ही सुद्धा बरं का जपून असं बऱ्याच वेळा झालेलं आहे तुमच्या गावात येतील ते काय म्हणतात 1 लाखाचे 2 करीन, 2चे 4 करीन, 4चे 8 करीन, 8चे 16 करीन. परंतु त्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका. ऐका, तसंच ते साधू संत त्या ठिकाणी म्हणाले पण तो साधू नव्हता बरं का, तो ढोंगी बाबा होता. आणि तो असं म्हटला गावकऱ्यांचा त्या ठिकाणी विश्वास बसला. विश्वास बसल्याच्या नंतर एक त्या गावामध्ये इंजिनियर होता. आणि तो इंजिनियर घरी आला, बायकोला म्हणाला बायको अगं आपल्या गावामध्ये एक साधू आलेत आणि त्या साधूंना पूर्ण अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, सगळं पुराणाचा अभ्यास आहे, त्यांचं सगळं मुखोद्गत आहे.
त्यांना 1,00,000चे 2 करता येतात, 2चे 4 करता येतात, 4चे 8, 8चे 16 असं त्यांना पैसे करता येतात आणि ते इथं बसल्या बसल्या संपूर्ण जगात काय चाललंय ते सांगू शकतात, असं तो बायकोला म्हणाला. परंतु ती बायको म्हणजे एका कट्टर वारकरीची पोरगी होती बरं का. ती त्या इंजिनियरची जी बायको होती ना, ती एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती. तिचा काही विश्वास बसला नाही, कारण साधू संत महात्म्याचे लक्षण काय असतात ते तिला माहिती होतं. ती म्हणाली माझा विश्वास नाही, ते काय बघा तुम्ही जाऊन बसा त्याच्याजवळ. तो म्हणाला अगं तुला विश्वास बसत नाही, तू एकदा त्याच्या दर्शनाला चल, एकदा त्यांचं दर्शन घे, नंतर तुला विश्वास बसन. परंतु ती म्हणाली मला खूप काम आहे, तुम्ही जा, तुम्ही दर्शन घेऊन या. त्यावेळेस त्या नवऱ्याला फार वाईट वाटलं. तो म्हणाला तू नका येईना, मी त्यांना आपल्या घरी बोलावतो, तू फक्त भोजनाची व्यवस्था कर. असं म्हटल्याच्या नंतर आता बायको कटाळी. बायको म्हणाली बरं बघू, आपल्यालाही त्या साधूची परीक्षा घेता येईल. ती म्हटली बरं चालतंय, आज रात्री तुम्ही त्यांना भोजनासाठी बोलवा. भोजनासाठी बोलवा म्हटल्याच्या नंतर तो इंजिनियर गेला. साधूला त्या सांगितलं की आज आमच्या घरी रात्री जेवायला यायचं बरं का. तो साधू म्हणाला बरं येतो. त्या बायकोने पंचपक्वानाचं जेवण सुंदर असं बनवलं. बनवल्याच्या नंतर ते साधू घरी जेवण्यासाठी आले. जेवण्यासाठी आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत 4-5 असं व्यक्तिमत्व असणारे 4-5 माणसं आले त्या ठिकाणी जेवण्याकरिता. आणि त्या बायकोने जेवण बनवत असताना पंचपक्वानाचं जेवण बनवलं होतं आणि त्यांना खाण्यासाठी भजी काढली होती बरं का. काय भजी तिने त्यांना खाण्यासाठी काढली होती. आता तिने त्या 4-5 जणांना जेवण्यासाठी ताटं बनवली. ज्यांची त्यांची ताटं ज्याच्या समोर मांडले. परंतु तिने ताटं वाढत असताना काय केलं ऐका, ते जे त्या साधू त्या ढोंगी बाबाच्या सोबत जे माणसं होते ना, त्यांच्या ताटामध्ये भजे वाढले, परंतु त्या साधूच्या ताटामध्ये भजे वाढलेच नाही. तिने भजे वाढले परंतु भाताच्या खाली लपवून ठेवले. काय केलं, भाताच्या खाली ते भजे लपवून ठेवले आणि ताट ज्याच्या त्याच्या पुढे नेऊन मांडले. ताटं मांडले, आता जेवायला सुरुवात करणार. जेवायला सुरुवात करायची म्हणून त्या साधूने डोळे झाकले आणि तो हाड हाड काय म्हणाला, हाड हाड. त्यावेळेस त्या इंजिनियरला वाटलं बाबा हे डोळे झाकून असं का करतात. ते म्हटले अहो महाराज या ठिकाणी कुत्रं नाहीये. ते म्हणाले अरे या ठिकाणी कुत्रा नाहीये, परंतु मी ज्यावेळेस डोळे झाकले त्यावेळेस मला दिसलं पंढरीच्या रावळामध्ये कुत्रे आले होते आणि त्यांना मी इथं बसून हाकलत होते. कारण तो आधीच सांगितलं होतं त्यांनी, काय मला इथं बसल्या बसल्या संपूर्ण जगात काय चाललंय ते कळतं. त्यांनी नाटक केलं महाराज. तो म्हणाला पंढरीच्या रावळात जो कुत्रा आलाय आणि त्याला मी हाकलत होतो. इंजिनियरला सुद्धा खरंच वाटलं, परंतु बायकोचं डोक्यात एकच होतं काय याची परीक्षा घ्यायची. तिने त्या भाताच्या खाली भजी लपवली महाराज. त्या साधूने ताटाभोवती पाणी फिरवलं. आता जेवणार तेवढ्यात त्या इंजिनियरचं लक्ष त्याच्या ताटाकडे गेलं. सर्वांच्या ताटाकडे पाहिलं. सगळ्याच्या ताटामध्ये भजी होती, परंतु त्या साधूच्या ताटामध्ये भजीच नव्हती. तो बायकोला म्हणाला का ग सगळ्याला भजी दिली, तू साधूला त्या महाराजाला भजी दिली नाही, हे तू मुद्दाम केलं. तू मला सकाळीच म्हणत होती की माझा यांच्यावरती विश्वास नाही आणि तू हे जे काही केलं ते मुद्दाम केलं असं म्हणाला. तो तिला मारण्यासाठी धावला. असं मारण्यासाठी धावल्याच्या नंतर तेवढ्यात तो साधू म्हणाला अहो थांबा बाई, तुम्ही भजी केलीत ना, मला वाढण्यासाठी विसरला असता, जा आतमध्ये जाऊन भजी घेऊन या. त्यावेळेस ती बायको म्हणाली अहो महाराज तुम्हाला इथं बसल्या बसल्या पंढरीच्या रावळातलं कुत्र दिसतं. काय म्हणाली, तुम्हाला इथं बसल्या बसल्या पंढरीच्या रावळातलं कुत्र दिसतं आणि तुम्हाला तुमच्या ताटामधले भाताखालचे भजे दिसत नाही. काय म्हणली ती, तुम्हाला पंढरीच्या रावळातलं कुत्र दिसतं परंतु तुम्हाला तुमच्या ताटामधले भाताखालचे भजे दिसत नाही. त्या ठिकाणी त्यांचं भांडं उघडं आलं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. काय तर कलियुगामध्ये असे साधू भरपूर आहेत की ते फक्त नाटक करतात, परंतु तसं नाही. ऐका, तसं नाही तर साधू संत महात्मे ते म्हणजे फार दयाळ असतात. साधू संत महात्मे फार दयाळ असतात. त्यांनी भगवंताचं नामस्मरण करणं, चिंतन करतात आणि ते आपल्याला सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात, नामचिंतन करायला सांगतात. अहो साधू संत महात्मे फार श्रेष्ठ आहेत. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे ते का श्रेष्ठ आहेत तर ऐका, ते आपल्या जीवाचा उद्धार करतात, ते या समाजाचा उद्धार करतात, त्या विश्वाचा उद्धार करतात आणि समाजाचा, जीवाचा, विश्वाचा उद्धार करत असताना ते आपल्या देहाचा विचार करत नाहीत. अभंगाचं 3रं चरण. इहलोकी तोची सर्वाभूती श्रम, इहलोकी तोची सर्वाभूती श्रम, इहलोकी तोची सर्वभूती श्रम, इहलोकी तोची सर्वभूती
तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू संत महात्मे भगवंताचं नामस्मरण करतात, त्या भगवंताचं गोडसं चिंतन करतात. ते ज्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करतात त्याचप्रमाणे आपल्याला देखील या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. ज्यांना ज्यांना मी दिसते आणि जे जे मला दिसतात अशा प्रत्येकाने आपले दोन्ही हात वरती करायचे. आपल्याला देखील या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे.